वेलकम टू माय चॅनल शुभदा ब्लॉग या चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत। तर मंडळी, आज आपण बघणार आहोत पावभाजी ही रेसिपी। चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया। पावभाजीसाठी लागणारे साहित्य: 4 ते 5 मोठ्या आकाराचे कांदे मी इथे बारीक चिरून घेतले, 2 ते 3 लाल टोमॅटोची प्युरी करून घेतली आहे, अद्रक आणि लसूणची पेस्ट, कोथिंबीर आणि हा स्पेशल मी जो मसाला बनवणार आहे ना, त्यासाठी मी हा मसाला काढून घेतलेला होता। आणि सर्व भाज्या इथे मी उकडून घेतलेल्या आहे। 1 किलो बटाटे, त्या प्रमाणात पावशर वाटाणे, पावशर सिमला मिरची आणि अर्धा किलो फ्लॉवर। छान असे उकडून घेतले आहे भाज्या आणि त्या मॅश करून घेतल्या आहे। पहिले बटाटे मॅश करून घेतले मी छान असे, आणि त्यानंतर या भाजीसाठी ना मी स्पेशल गरम मसाला वापरला आहे। तो मसाला जर वापरला ना भाजीला, भाजीचा सुगंधही छान येतो आणि चवही अप्रतिम येते। तर तो कोणता मसाला वापरला आहे ते बघण्यासाठी रेसिपी पूर्ण बघा। तर स्पेशल गरम मसाल्यासाठी मी वापरले आहे थोडेसे धने, ते हलके असे परतून घेतलेले गरम कढईमध्ये। त्यानंतर 4 ते 5 लवंगा, 2 वेलदोडे आणि 2 मोठ्या आकाराचे दालचिनीचे तुकडे, हे सर्व गरम मसाले मी कढईमध्ये गरम करून घेतले आणि थंड झाल्यानंतर मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचे ते। यामध्ये तुम्ही लवंगांसोबत मिरेही वापरू शकता तिखटपणा येण्यासाठी। मेन या मसाल्यामध्ये, स्पेशल मसाल्यामध्ये वेलदोडे, दालचिनीचे तुकडे आणि धने हे महत्त्वाचे इन्ग्रेडियंट्स आहेत। यामुळे ना भाजीला सुगंध अगदी सुंदर येतो। एकदा नक्की ट्राय करून बघा हा मसाला तुम्ही भाजीसाठी। आणि आपला पावभाजी मसाला तर आपण वापरणारच आहोत। भाजीसाठी लागणारे तेल टाकून घेते मी आता। तेल गरम झाले की मग त्यामध्ये मोहरी टाकते। मोहरी ऑप्शनल आहे, मी मोहरीची फोडणी देत असते भाजीला म्हणून मी टाकली आहे, तुम्ही नाही टाकली तरी चालेल। त्यानंतर अद्रक आणि लसूणची पेस्ट ॲड केली आहे। त्याच सोबत आपली टोमॅटो प्युरी त्यात ॲड केली। आता हे छान असं परतून घ्यायचं त्यामधले पाणी जाईपर्यंत। अद्रक लसूणची पेस्ट आणि टोमॅटो प्युरी मी सर्वप्रथम टाकली, कारण मग ती खमंग परतल्या जाते, कांद्यासोबतही थोडीफार फ्राय होते त्यामुळे। त्यानंतर मी त्यामध्ये ॲड केला कांदा बारीक चॉप केलेला। आता हे सर्व साहित्य छान असं खमंग परतून घ्यायचं आहे। कांदा शिजत आला की तो कळतो, मग त्यानंतर आपण आज सुके मसाले त्यामध्ये ॲड करणार आहोत। हे सर्व साहित्य परतायला 15 ते 20 मिनिटं नक्कीच लागतील बारीक गॅसवर। कांदा छान फ्राय होतोय तोपर्यंत मी इथे सुके मसाले एका प्लेटमध्ये काढून घेते। 4 ते 5 चमचे पावभाजी मसाला, त्यानंतर लाल तिखट, थोडा घरगुती काळा मसाला पण मी वापरते, हळद, हळूहळू कांद्यातलं आणि प्युरीतलं पाणी असं वाफेच्या रूपात हे होतंय, तर ते कांद्यातलं तेल दिसतंय आता आपल्याला। मग आपण सुके मसाले ॲड करायचे। आपण जो मिक्सरला ग्राइंड करून घेतला तो मसाला मी टाकला, त्यानंतर यामध्ये पावभाजी मसाला टाकला, छान असा फ्राय करून घेते तो।
मस्त असं 2 ते 3 मिनटं फ्राय करून घ्यायचे सुके मसाले. हिंग देखील टाकते मी भाजीमध्ये. त्यानंतर घरगुती काळं तिखट थोडं, लाल मिरची आणि हळद. हे सर्व सुके मसाले फ्राय करून घेते कांद्यासोबत. आता यामध्ये आपण जी मॅश करून ठेवलेली भाजी ती मी ॲड करते आणि पाणी न टाकता सगळा मसाला भाजीला एकसारखा परतून घेते. छान असं कांदा टोमॅटोची प्युरी वगैरे सगळं या मॅश केलेल्या भाजीला मी परतून घेते छान असं. क्वांटिटी जास्त असल्यामुळे मी अशी करते, नाही तर डायरेक्ट फोडणी घातली ना थोडीच करायची असेल तरीही चालेल. आता इथे ना मसाला सर्व भाजीला छान असा लागला गेला आहे. आता ज्या कुकरमध्ये मी भाज्या उकडून घेतल्या ना तेच पाणी थोडंसं शिल्लक आहे, त्यामध्येच हे सगळं मॅश केलेलं आणि परतून घेतलेले भाज्या त्यामध्ये ॲड करते. म्हणजे वेगळं पाणी ॲड करण्याची गरज नाही आणि भाजीचा थिकनेस हवा तसा तुम्ही ठेवू शकता, घट्ट किंवा पातळ. परतून घेतलेली पावभाजीची सुकी भाजी मी सगळी ॲड करते आता कुकरमध्ये. जवळपास या प्रमाणात जर घेतल्या सर्व भाज्या तर 1.5 ते 2 किलोच्या प्रमाणात ही भाजी बनवून तयार होईल आणि 10 ते 15 लोक आरामशीर सर्व करू शकतात. पुन्हा एकदा मस्त अशी ती फ्राय करून घेते मी सर्वीकडे, एकसारखा मसाला आणि एकसारखी चव यावी म्हणून. आता राहिलेली जी भाजी होती ती त्या भाज्यांमध्ये ॲड होत नव्हती तेवढी, ती इकडे शिफ्ट करून घेते मी सगळी. हवं तेवढं पाणी घालून आणि त्यावरून कोथिंबीर आणि बटर घालून मस्त अशी भाजी उकळून घ्यायची. भाजीला मी कोणत्याही प्रकारचा कलर किंवा लाल कलरची मिरची देखील वापरली नाही तरी भाजीला कलर खूप छान आलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे. टेस्टलाही खूपच सुंदर झालेली ती भाजी. नक्की हा स्पेशल गरम मसाला वापरून तुम्ही भाजी करून बघा पावभाजी. आता कोथिंबीर आणि बटर टाकून मस्त अशी उकळून घ्यायची, एक उकळी काढून घ्यायची आणि सर्विंगसाठी तयार आहे भाजी. चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा.